लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये भरपूर ट्विस्ट आहेत. मालिकेला नवीन वळणं आलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीलाच आपण पाहत असतो की काव्या म्हणत असते त्या आईला काय वाटत असेल ना, तिचं मूल हरवलं आहे. तेव्हा ते पार्थ म्हणतो बरं झालं, पण नंदिनीला तुम्ही 2 ॲपल दिले. त्यांचा नाश्ता स्किप झाला होता. त्यांचा नाश्ता स्किप झाला आहे, पण तुम्ही नाश्ता अजिबात स्किप करू नका. तुमच्यासाठी अजिबात ते चांगलं नाही आहे. तेव्हा ते खरं पार्थ स्वतःच्या हाताने काव्याला ते खाऊ घालत असतो. आता हे सगळं काही इकडनं रम्या पाहत असते बरं का. तेव्हा ते काव्या म्हणत असते पार्थ, खरं तर आपल्याला कुठे डेटवर जाण्याची गरजच नाही ना. तेव्हा पार्थ म्हणतं म्हणजे काय म्हणतेस तू. तेव्हा काव्या म्हणते बघा ना, आपण जिथे समोरासमोर बसूत का तिथेच आपला रोमॅन्स सुरू होतो. त्यामुळे काय गरज आहे डेटवर वगैरे जाण्याची, अजिबातच गरज नाही असंही ते खरं काव्या म्हटलेले असते. काव्याला असं हसताना पाहून खरं रम्याच्या पोटात तिथे फार दुखत असतं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते काव्या, तुझं हे हसू जास्त वेळ मी टिकून देणार नाही, थांब थोड्या वेळेस असंही ते खरं रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी आनंद निवासमध्ये गेलेले असतात. तेव्हा इथे खरं जी सँडीची बायको असते म्हणजे नैना, ती इथे फार रडत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते नैनाताई तुम्ही शांत बसा ना, पाणी प्या बरं जरा, रडू नका तुम्ही. तेव्हा इथे नंदिनी रेखाला सुद्धा म्हणते रेखाताई खरंच सॉरी तुम्ही इतके मला मिस कॉल दिले, मात्र माझा फोन सायलेंटवर होता त्यामुळे मी उचलला नाही, सॉरी खरंच सॉरी. तेव्हा इथे रेखा म्हणत असते नाही नाही सॉरी वगैरे काही नाही, पण ही नैना रात्रभर रडायचं थांबतच नव्हती आहो, त्यामुळे खरं तर मी तुम्हाला फोन करत होते. आता इकडे जी नैना असते ती नैना फार रडत असते बरं का. आता नंदिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. अहो नैनाताई तुम्ही शांत हो ना, तुम्ही जर अशा रडत राहिला तर कसं व्हायचं सांगा बरं. आता आई म्हणून खंबीरपणे तुम्हाला उभं राहायला हवं का नाही. आपल्याला वेदांतला शोधायचं आहे ना, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा ना, बोला ना आमच्याशी एकदा असंही ते म्हटलेले असते. तेव्हा जीवासुद्धा म्हणतो तुम्ही प्लीज बोला, म्हणजे आम्हाला सर्व गोष्टी कळतील. वेदांतला शोधायचं आहे का नाही, तुम्ही सुरुवातीपासून जे जे झालेलं आहे ते सर्व काही आम्हाला सांगा असंही ते जीवाने देखील म्हटलेलं असतं. तेव्हा रेखासुद्धा इथे नैनाला म्हणत असते अगं नैना सांग ना, तू वेदांतला शोधायचं आहे ना, मग सुरुवातीपासून सगळं काही या दोघांना सांग असंही ते म्हटल्याबरोबर जी काही नैना असते ती सांगत असते माझा वेदांत अवघ्या फक्त 4 वर्षाचा आहे हो. तो जेव्हा जन्माला का तेव्हा खरं तर सँडीला दुबईवरनं नोकरीची ऑफर आली होती, त्यामुळे आम्ही स्वीकारले. कारण की ह्या पगारात आमचंच भागत नव्हतं, तर मग मूल सांभाळणं, ह्या मुलाचा सर्व खर्च कसा आम्ही करणार होतो. त्या पगारात आमचं भागत नव्हतं, म्हणून खरं मी छोटीशी नोकरी करायला लागली. हे सँडीला सुरुवातीला आवडत नव्हतं, पण काय करणार सांगा मग. तेव्हा इथे जीवा म्हणतो मग तुम्ही वेदांतला सोबत घेऊन जात होतात का. तेव्हा इथे नाही त्याला मी खरं तर जेव्हा जॉबला जायचे तेव्हा मी SST या पानाघरात त्याला ठेवायची आणि संध्याकाळी पिकअप करायची. आता दररोजचं आमचं हे रुटीन ठरलेलंच होतं असं म्हणून खरं इथे फार रडत असते बरं का. तेव्हा इथे नंदिनी म्हणते मग पुढे काय झालं. तेव्हा इथे नैना सांगत असते आम्ही खरं तर इथे दोघं जण बाहेर आलो. मी जेव्हा त्याला पिकअप केलं त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये थोड्या वेळ खेळूया असं म्हटलं, तेव्हा अचानकच एक वयस्कर बाई आमच्या पुढे येऊन उभा राहिली. आता इथे मागचा सीन दाखवलेला असतो जे काही घडलेलं आहे ते. आता नैना आणि तिचा मुलगा वेदांत तिथे गार्डनमध्ये बसलेले असतात. तेव्हा ती आजी येते. आजी आल्याबरोबर त्यांना म्हणत असते बाई बाई किती गोड तुमचं पोरगं आहे, कुणाची नजर नको लागायला. ताई खरं तर मी इथे जवळच एक अत्तर बनवणाऱ्या कंपनीत काम करते, आम्ही ना सॅम्पल फ्रीमध्येच देतो, तुम्ही एकदा बघता का वास घेऊन. तेव्हा इथे नैना म्हणत असते अहो नको ताई, मला हे आवडत नाही आणि मी वापरत सुद्धा नाही. मात्र ती आजी तिला इतका आग्रह करते अहो असं काय करताय ताई, आम्ही सॅम्पल फ्रीमध्ये देतो. अहो तुम्हाला असं वाटतं की एखाद्या फुलाच्या गार्डनमध्येच बसलात, इतका छान वास येतोय. तुम्ही आत्ताच तुमच्या मुलाला पानाघरातून घेऊन आलात ना, तर तुम्ही थकला असताल, बघा तर खरं वास बघ घेऊन. तेव्हा इथे नैना तयार झालेली असते आणि वास घेते. आता सुरुवातीला वास तिला छान वाटलेलं असतं बरं का. तेव्हा ती आजी म्हणते बघितलं ना किती छान आहे, घ्या घ्या परत वास घ्या. आता परत वास घेतल्यानंतर खरं तर इथे जी काही नैना असते ती बेशुद्ध झालेली असते. त्यानंतर खरं त्या आजीने लॉलीपॉप देऊन वेदांतला इथे घेऊन गेलेली असते. हे सगळं काही ते नैनाने सांगितल्यानंतर तिला इथे फार रडायला येत असतं. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो मग पुढे काय झालं. तेव्हा इथे नैना सांगत असते की मला डोळ्यासमोर अंधार आला आणि जेव्हा मला जाग आली ना तेव्हा कुठेतरी मी आडोशाला थांबलेले होते असं म्हणून रडत असते. माझा वेदांत मला पाहिजे आहे, ती जर बाई माझ्या हातात लागली ना तिचा मी जीव घेईल असं इथे चिडतच म्हणत असते. आता इथे खरं रेखा तिला पाणी देते. तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी तू ये बरं साईटला. आता नंदिनीला साईटला जीवा घेतो आणि म्हणत असतो मला खरं तर ही किडनॅपिंगची केस वाटत नाही, ही वेगळंच काहीतरी वाटतंय असं इथे खरं जीवाला संशय आलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही
काव्य असते ती काव्य इथे किचनमध्ये असते आणि ती कलिंगड इथे चिरत असते, कलिंगडचा ज्यूस बनवत असते बरं का. तिचं गाणं गुणगुणणं सुरू असतं आणि ती एन्जॉय करत असते गाणं तिचं. तेव्हा इथे खरं तर जी रम्या असते ती रम्या आलेली असते. आता इथे रम्या खरं काव्याकडनं सगळं काढून घेण्याचा मुद्दाम प्रयत्न करत असते, तिच्या डोक्यात काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करत असते. आल्यावर म्हणते, अरे वा, चक्क गाणं गुणगुणतेस तू, तुझा मूड चांगला दिसतोय मॅडमचा आज. काव्य, तुझ्याकडे बघून मला असं वाटतंय माहिती आहे का तुला, म्हणजे खूप दिवसापासून तुला कसली तरी काळजी होती, म्हणजे कसलं तरी तुझ्या डोक्यावर ओझं होतं आणि ते अचानक उतरले असं मला वाटते. असं काही झालंय का? तेव्हा काव्य म्हणजे तसंच काहीतरी समज, म्हणजे ताईशी बोलून डोक्यातलं कन्फ्युजन कमी झालं इतकंच. तेव्हा इथे रम्यामध्ये कन्फ्युजन, कसलं कन्फ्युजन? तेव्हा इथे काव्यामध्ये काही नाही गं, इन जनरल. आता काव्य नाही का मुद्दाम खरं काही सांगत नाही बरं का. आता इथे जी काही रम्या असते ती म्हणत असते, घरात खूप शांतता आहे, म्हणजे घरातले सगळे कुठे गेलेत? तेव्हा इथे काव्य म्हणते, अगं सगळे कामाला गेलेत आणि आता मी सुद्धा अभ्यासाला बसणार आहे. पण त्याआधी म्हटलं कलिंगडचा ज्यूस प्यावं, ताईने सांगितलंय म्हटल्यानंतर ऐकायलाच हवं का नाही? तेव्हा रम्या म्हणत असते, हो, आम्हाला माहिती आहे की तुझ्या ताईला तुझी किती काळजी आहे तर. तेव्हा काव्य म्हणते, हो, प्रश्नच नाही, ताईला माझी काळजी आहे आणि मला ताईची काळजी आहे. मला माहिती आहे माझी ताई माझ्यासाठी बेस्टच विचार करणार, त्यामुळे ही काव्या सगळ्यात शेवटी नंदिनी ताईचंच ऐकते. असं इथे नंदिनीचं खरं कौतुक काव्य करत असते. तेव्हा इथे रम्या खरं मुद्दाम म्हणत असते, काव्य, खरं तर मी आज माझ्या मैत्रिणीला बोलवणार होते बरं का, पण नको, जाऊ दे, तुला उगाच अभ्यासात डिस्टर्ब वगैरे. तेव्हा काव्य म्हणते, अगं वेडीच का रम्या, अगं आपलं एवढं मोठं घर आहे ना, आता मी एकदा रूममध्ये शिरले ना अभ्यासाला तर बाहेर अजिबातच येणार नाही. तेव्हा रम्या म्हणते, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तेव्हा काव्य म्हणते, काय? तेव्हा लगेच रम्या म्हणते, अगं म्हणजे बघ ना, आता तू तुझा अभ्यास इतका डेडिकेशननी करणार आणि आमचा इतक्या दिवसातून भेटल्यानंतर आवाज होणार, हसण्याचा आवाज, यामुळे तुला डिस्टर्ब. आणि काय ना, ती आय एसची तयारी करत होती बघ, म्हणजे ती आय एस नाही झाली वाटतं, असं तिच्या बोलण्यावरनं कळत होतं. तेव्हा काव्य म्हणते, काय म्हणजे आय एस नाही झाली म्हणजे काय प्रॉब्लेम झाला? तेव्हा रम्या म्हणते, अगं खरंच ना, आम्ही आता बरेच दिवसांना भेटतो, त्यामुळे या गोष्टी खरं माहीत नाही, आता ती आली ना सर्व काही कळेल असं इथे म्हटले. जाऊ ते, नाही तर मी ना तिला बाहेर कॅफेमध्येच भेटते, उगं तुला नको त्रास. तेव्हा इथे काव्य म्हणते, अगं काय चाललंय तुझं, मी 5 मिनटं तिला भेटू शकते की, म्हणजे तेवढाच मला अभ्यासातनं ब्रेक वगैरे. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो खरंच ना, खरंच काव्य किती चांगलीच गं तू, असं इथे खरं काव्याचं कौतुक करत असते. मग चल, मी तिला मॅसेज करून पत्ता वगैरे पाठवते, असं म्हणून रम्या निघून जाते. आता इकडे दुसऱ्या बाजूला नैनाचं रडणं काय थांबत नसतं बरं का. तेव्हा इथे जीवा नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे रेखा म्हणत असते, अगं नंदिनी, आम्ही काल खरं तर पोलीस स्टेशनला FIR सुद्धा केली, पण नैनाचं बाळ खरं खूप छोटं आहे गं, त्यामुळे खरं तर मी तुला काल फोन करत होते. तेव्हा इथे खरं नैना फार रडत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, नैना तू शांत हो बरं, आता पोलीसमध्ये कंप्लेंट केली म्हटल्यानंतर पोलीस शोधतीलच ना, तिचं काम, त्यांचं काम करतील, आपला वेदांत नक्कीच आपल्याला भेटेल. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मला ही किडनॅपिंगची केस वाटत नाही, कारण की किडनॅपिंगची केस असती त्यांनी पैशाची ऑफर केली असती, पैसे मागितले असते फोन करून. तेव्हा इथे नैना म्हणत असते की, म्हणजे पैसे मागितले नाही म्हणजे माझ्या वेदांतला काही होणार तर नाही ना? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, असं काही होणार नाही, तू अजिबात काळजी करू नको. आपण काय करूया, वेदांचा फोटो वगैरे सोशल मीडियावर सर्क्युलेट करूया, म्हणजे कसं आपल्याला सर्व गोष्टी लगेच कळतील. तेव्हा जीवा सुद्धा, आणि हो, ते यशस्वी पाळणाघर नाही का, त्याच्या बाहेरूनच किडनॅप झाला ना वेदांत, त्यामुळे त्याचा देखील आपण फोटो सोशल मीडियावर टाकू. तेव्हा इथे नैना म्हणतच, नाही नाही नाही, त्यांनी मला ताकीद दिली की हे सगळं काही पाळणाघराच्या बाहेर झालेलं आहे, त्यामुळे आमच्या पाळणाघराचं नाव अजिबातच घेऊ नका, असं इथे म्हटलेलं आहे. तेव्हा इथे नंदिनीमध्ये, हो ठीक आहे ठीक आहे, आपण फक्त फोटो सोशल मीडियावर टाकूया, म्हणजे वेदांत लवकरात लवकर आपल्याला मिळेल, तू अजिबात काळजी करू नका. आपण काय करूया, तिथल्या एरियात जाऊन चौकशी करूया, म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळतील. आणि ती अत्तरवाली बाई तिनेच किडनॅप केलेलं असं वाटतंय, मग तिचा शोधाशोध आपण करूया, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील, असं म्हणून ते जीवानंदिनी ते शोधण्यासाठी त्या एरियात गेलेले असतात. तेव्हा इथे खरं नाही ना, त्यांचे आभार मानत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते, रम्याची ते फ्रेंड घरी आलेली असते, काव्याने बनवलेलं ती ज्यूस पेत असते. वा, खरंच खूप छान वाटला, ज्यूस खूप मस्त झालंय, नाहीतर पोरांचं उरलं सुरलं खाऊन मला कंटाळा आला होता अगदी. तेव्हा इथे रम्या म्हणते, रश्मी, तू अजूनही पहिल्यासारखीच फनी आहेस का गं? तेव्हा इथे ती मुलगी म्हणत असते, म्हणजेच रश्मी म्हणत, त्यामुळे तर जिवंत आहे गं, नाहीतर मी मेले असते कधीच, असं इथे खरं म्हणत असते. आणि दोघीही गप्पा मारत असतात, हसत असतात. तेव्हा रम्या म्हणते, अगं ह्या ज्यूससाठी मला नाही, काव्याला थँक्यू म्हण, खरं तर तिने बनवलं हे. तेव्हा इथे खरं तितक्यातच काव्या येते. काव्या आल्याबरोबर इथे काव्याला रश्मीची ओळख वगैरे करून देते. रश्मी म्हणत असते, काव्या कसं चाललंय मग अभ्यास वगैरे? तेव्हा काव्या म्हणते, मस्त चाललाय, तुझा कसं चाललंय, काय चाललंय तुझं? तेव्हा इथे जी काही रश्मी असते ती म्हणत असते, माझा फेवरेट टॉपिक इकॉनॉमिक आणि इन्व्हायरमेंट स्टडीज होता, तुझा? तेव्हा इथे काव्या, माझा हिस्ट्री आणि करंट अफेअर. तेव्हा इथे रश्मी म्हणते, अगदी 2 वेगळे टोकत बरं का.
तेव्हा काव्य म्हणते, अगं असं काही नाही गं, आपल्यालाच फक्त असं वाटत राहतं, असं काही नाही. इतिहास परत परत फिरून येतो, बस तो आता घडतो म्हणून त्याला आपण करंट अफेअर असं म्हणतो. काव्याचं हे बोलणं ऐकून ती रश्मी फार खुश झालेली असते. अक्षरशः तिच्याकडे जाते आणि म्हणत असते, तू खरंच IAS अधिकारी होणार बरं का. तेव्हा रम्याला फार राग येतो बरं का. तेव्हा इथे खरं काव्य म्हणत असतं, IASचा अभ्यास कंटिन्यू का केला नाहीस असं इथे म्हटल्याबरोबर रश्मी म्हणत असते, केला की I फॉर ईशान आणि S फॉर समर. तेव्हा काव्य म्हणते, मला समजलं नाही, काय बोलतेस तू. तेव्हा ती म्हणत असते, माझे 2 मुलं ग, ईशान आणि समर. एकाचं वर्ष 4 आणि एकाचं वय वर्ष 2. काव्य, मी तुला सांगते, ईशान जेव्हा माझ्या पोटात होता का तेव्हा मी ठरवलं होतं IAS बनूनच दाखवणार. पण आई नावाच्या कॅटेगरीला ऑप्शनच नसतात ग. पोराचं बोट धरताना IASच्या स्वप्नाचा हात कधी सुटला हे सुद्धा मला कळलं नाही. हे ऐकून खरं काव्याला खूप मोठा धक्का बसतो बरं का. आता दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी खरं तर इथे वेदांची आणि त्याचबरोबर ज्या अत्तर विकणारी वयस्कर लेडीज होती का तिची इथं शोधाशोध करत असतात. बऱ्याच ठिकाणी दोघं वेगवेगळ्या ठिकाणी विचारपूस करत असतात. मात्र त्यांना खरं तर इथे एकही गोष्ट कळत नाही किंवा वेदांतला किंवा त्या वयस्कर बाईला कुणीही इथे पाहितलेलं नसतं. आता शोधाशोध करून खरं ते दोघं थकलेले असतात. एकाच ठिकाणी आल्यानंतर जीवा विचारतो, तुला काही भेटली का, म्हणजे माहिती भेटली का, वेदांतला कुणी पाहितलं होतं का किंवा त्या वयस्कर बाईला. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही कुणालाही खरं तरी ते कुणीही त्या दोघांना पाहितलं नाही. तेव्हा नंदिनीचं तर खरं त्या कॅमेऱ्याकडे लक्ष. तेव्हा म्हणत असते, जे लोकांनी पाहितलं नाही हे कॅमेऱ्यात नक्कीच ते कैद झालं असेल असं इथे नंदिनी म्हटलेले असते. आता दुसऱ्या बाजूला खरं इथे ज्या काही रश्मीचं बोलणं ऐकून काव्याला तर धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे काव्या, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, दोन्ही एकत्र जमतच नाही का. तेव्हा रश्मी म्हणत असते, नाही होऊ शकत नाही अगं, आपणही थकतो ना गं, मशीन नाही आहोत आपण, माणसं आहोत. तुला सांगते, मोठ्या उत्साहाने मी ठरवायचे पहाटे अभ्यास करेल, पण अख्खी पहाट उलट्या करण्यात जायची. मग ठरवायची की रात्री जागरण करेल, पण औषधाने झोप यायची. मग मी ठरवलं की फेऱ्या मारत मारत अभ्यास करेल. पण तुला सांगू का काव्या, 5व्या महिन्यापासून पाय सुजायला सुरुवात होतात. हे ऐकल्यानंतर काव्याला तर धक्का बसलेला असतो. रम्या मुद्दाम म्हणते बरं का, अगं मग तू ईशानच्या जन्मानंतर का नाही ट्राय केलं असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रश्मी असते ती म्हणत, ट्राय अगं ते काय कपडे ड्राय करणे इतकं सोपं आहे का. तुला सांगते, मुलाला लहानपणी आईस लागते, मोठं झाल्यावर सुद्धा आईस लागते. इनफॅक्ट मी तर म्हणते, मुलाचं लग्न होस तर सुद्धा त्यांना आईस लागते. कपडे दे, कुठं पोट दुखतंय, कुठं हे होतं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात गं असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असते, साहजिक आहे ना, लहान मुलं ते आईकडेच जाणार ना असं इथे म्हटल्याबरोबर ती रश्मी म्हणत असते, का बाबाकडे नाही जाऊ शकत, बाबा मूल नाही घेऊ शकत. नाही, पण ते कसे घेणार, ही तर जबाबदारी फक्त आईचीच आहे ना. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, पण अगं आपल्या आईने सुद्धा आपल्याला जन्माला घातलंच की, म्हणजे आम्ही तर 3 बहिणी होतो असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रेश्मा असते ती, पण तुझी आई IAS अधिकारी होती का. तुला सांगते, हाऊसवाईफ असणं ग्रेटच असतं गं, पण हाऊसवाईफ होऊन मुलं सांभाळणं खूप कठीण असतं. आई आणि करिअर ह्या खूप वेगळ्या डिमांड असतात आणि ते करण्यासाठी खूप जिद्द, धडाडी आणि चिकाटी लागते. स्वतःला झोकून करिअर करावं लागतं आणि तेव्हाच करिअर होतं, नाहीतर फक्त हाऊस होते. हे रश्मीचं बोलणं ऐकल्यानंतर खरं काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला. आता एवढ्यावरच थांबत नाही बरं का. रम्या परत म्हणते, माहीत नाही, पण मला असं वाटतं की बाळ असताना सुद्धा करिअर करता येऊ शकतं. तेव्हा काव्य म्हणते, हो मला पण असंच वाटतंय. तेव्हा रश्मी म्हणते, करता येतो की. तुला सांगते, 2 बाळ सांभाळून पण डॉक्टर, सर्जन होणाऱ्या बायका आहेत की. पण तुला सांगते, मांडीवर मूल घेऊन मेडिकल जर्नल अभ्यास करणाऱ्या कितीतरी मुली असतील. तुला सांगते काव्या, मी जर आधी IAS असते ना, तर मी ईशानला घेऊन सुद्धा हवं तिथं हवं त्या ठिकाणी पोस्टिंगला गेले असते. पण टायमिंग चुकला गं, टायमिंग चुकला असं इथे रश्मी म्हणत असते. तेव्हा लगेच काव्या म्हणते, अगं पण तुझे सासू-सासरे, नवरा तुझ्यासोबत होतेच ना. तेव्हा रश्मी म्हणते, हो होतेच की. अगं आधी सगळे म्हणले मूल जन्माला घाल, आम्ही सगळं काही सांभाळू. नंतर काय म्हटले माहिती आहे का, नंतर म्हटले की अगं तुझं मूल तर तुझ्याशिवाय राहतच नाही असं मला म्हटले, काय करणार सांग बरं. आणि नंतर माझा नवरा म्हटला की आता ईशानला छोटी बहीणसुद्धा पाहिजे. ब्रेक म्हणून त्यांनी आम्हाला माथेरानला फिरायला घेऊन गेले आणि मग माथ्यावर दुसरं येऊन बाळ पडलं. मग आता काय, एकाचा स्केटिंग क्लास, दुसरा घसरगुंडीवर चढण्याचा प्रयत्न करतोय, एकाचं कुठं गिटार क्लास आणि दुसरा फुलपाखराच्या मागे धावते आणि मी त्या दोघाच्या बॅगा होऊन त्यांच्या मागे पळते. तेव्हा इथे काव्य म्हणते, अरे बापरे, म्हणजे तुला तुझा स्वतःचा वेळ मिळतच नाही का. तेव्हा रश्मी म्हणते, अगं स्वतःचा वेळ हे सगळं काही अपोवा आहेत, स्वतःचा वेळ काय असतो हेच माहीत नाही.
आता रम्या एकही शंका ठेवायची नसते बरं का रम्याला. तेव्हा रम्या लगेच म्हणते, पण तू आज कसं काय, म्हणजे तुला आज कसं काय वेळ मिळाला? तेव्हा रश्मी म्हणते, अगं एक गेलाय स्केटिंग क्लासला आणि दुसरा बर्थडे पार्टीला गेलाय म्हणून तर येऊ शकले. असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असेल, चल हिला अभ्यास करायचा आहे, आपण आपल्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूया. असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रश्मी असते ती काव्याला म्हणते, काव्या ऑल द बेस्ट. खरंच तुझ्यामध्ये स्पार्क आहे ना आणि तू जपायला हवं. तुला सगळेजण म्हणतील की करिअर नंतर होईल, पण बाळसुद्धा नंतर होऊ शकतं ना. जर तुला करिअर करायचं असेल ना तर स्वतःला झोकून देऊन करिअर करायला लागा. माझ्यासारख्या करिअरमध्ये हरवलेल्या मुली तुझ्या रूपाने नव्यानं स्वप्न बघतील. असं इथे खरं रश्मी म्हटल्यानंतर काव्याला फार टेन्शन आलेलं असतं. हे सगळं काही रम्याने मुद्दाम केलेलं आहे बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदीने ते कॅमेऱ्याचे फुटेज बघून आलेले असतात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मला असं वाटलं होतं की हे फुटेज बघितल्यावर सगळं काही कळेल, पण नाही सगळं कळलं. तेव्हा नंदिनी म्हणते, हो काहीतरी गडबड नक्कीच आहे. म्हणजे बरोबर संध्याकाळचंच फुटेज कशाप्रकारे गायब झालं, कसं गायब झालं, म्हणजे ज्यावेळी नैना आणि वेदांत सोबत होते तेव्हाच गायब झाले. तेव्हा इथे जीवासुद्धा म्हणतो, हो ना, म्हणजे नैना आणि वेदांत इथं इंटर झालेले दिसतात आणि दुसऱ्या बाजूला दुसरं काही दिसत नाही. म्हणजे मला तर वाटतं ते अत्तरवाली बाई का तीच कुणाला दिसू नये किंवा कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून हे सगळं काही झालेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, मला तर वाटतं ती वयस्कर बाईच नाही, म्हणजे तिने सोंग घेतलं वयस्कर होण्याचं. असंही ते नंदिनीने म्हटलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं की बऱ्याच खेळण्या वगैरे असतात अंधारात, अत्तरच्या बाटल असतात आणि एक बाई येते आणि त्या बाहुलीचे हात बाजूला करत असते. हा सीन दाखवलेला आहे. आता ते कोण करतंय ह्याचा चेहरा तर दाखवलेला नाही. आता लगेच दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती जीवाला म्हणत असते, जीवा लहान मुलाचा जीव वाचवण्याची संधी समोरून चालत आलेली आहे, आपण ती संधी सोडायची नको. आज मिळून आपण ही केस सोडूया. जरा गुंता मोठा आहे मला माहीत आहे, पण आपण सोबत असताना काय घाबरायचं. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतं, हो चकाचक बाई, मी तुझ्यासोबत आहे, आपण मिळून वेदांतला शोधूया आणि त्या बाईला सुद्धा. असं इथे दोघांनी ठरवलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा.